सीपीआर रुग्णालयात उपचारास आलेल्या रुग्णाची उडी मारून आत्महत्या। कोल्हापुरातील सीपीआर रुग्णालयातील खळबळजनक प्रकार। कोल्हापूर सीपीआर रुग्णालयात उपचार घेण्यास आलेल्या साताप्पा भंडेराव लोहार वय 35 आकुर्डे भुदरगड याने रविवार रोजी दुपारच्या सुमारास मोबाईलवर बोलत असताना दूधगंगा विभागाच्या रिकाम्या असलेल्या खिडकीतून उडी मारून आत्महत्या करण्याचा प्रयत्न केला। सुदैवाने पहिल्या मजल्यावर असलेल्या पोर्चवर पडल्याने त्याचे दोन्ही पाय फ्रॅक्चर झाले। त्याच्यावर उपचार सुरू असताना त्याचा मृत्यू झाला। या घटनेची नोंद सीपीआर पोलीस चौकीत झाली आहे। अधिक माहिती अशी की जखमी साताप्पा लोहार यांनी बुधवार 14 रोजी रात्री 8च्या सुमारास राहत असलेल्या घरात नजरचुकीने विषारी औषध सेवन केले होते। त्याच्या नातेवाईकांनी त्याला उपचारासाठी सीपीआर रुग्णालयात दाखल केले। त्याच्यावर दूधगंगा विभागात उपचार चालू असून तो बरा झाला होता। सोमवारी त्याचा डिस्चार्जही होणार होता। त्याने दुपारच्या सुमारास मोबाईलवर बोलत असतानाच अचानक रिकाम्या असलेल्या खिडकीतून उडी मारल्याने तेथे एक खळबळ उडाली। यात तो गंभीर जखमी झाल्याने उपस्थित असलेल्या नागरिकांनी सीपीआर येथील अपघात विभागात दाखल केले। त्याच्यावर उपचार सुरू असताना 8 वाजता मृत्यू झाला। हा प्रकार त्याच्या पत्नीच्या डोळ्यादेखत घडल्याने त्यांना अश्रू अनावर झाले होते। यातील जखमी हा मुंबई येथे एका हॉटेलात नोकरीस असून तो सुटीवर आपल्या गावी आला होता। त्याला एक लहान मुलगा असून त्याने हा प्रकार का केला हे समजू शकले नाही। स्वाभिमानी रयत क्रेडिट सोसायटी कोगनोळी ठेवीवर आकर्षक व्याजदर, कमी कागदपत्रात जलद कर्ज उपलब्ध, कर्जावर कमी व्याजदर, सोने तारण कर्ज, होम लोन, वाहन कर्ज, शेती कर्ज, इन्शुरन्स व्यवस्था, महिला बचत गटासाठी कर्ज यासह अन्य सेवा सुविधा उपलब्ध आहे। एक वेळा अवश्य भेट द्या। स्वाभिमानी रयत को ऑफ क्रेडिट सोसायटी लिमिटेड कोगनोळी, मराठी शाळेच्या समोर कोगनोळी, तालुका निपाणी।